सगळ्यात स्ट्रेसफुल टास्क होता आमचा, तो म्हणजे कोर्टरूम ड्रामा. आता लागणार होते एलिगेशन्स मेंटर्स वरती आणि मेंटरशिप वरती. नमस्कार, हाय, हॅलो, वेलकम. मी श्रेयस तळपदे आपणा सर्वांचं स्वागत करतो महाराष्ट्राच्या सगळ्यात मोठ्या रियालिटी शो मध्ये, ज्याचं नाव आहे चल भावा सिटीज. चल भावा सिटीजच्या कोर्ट मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. चला तर आजच्या कारवाईला आपण सुरुवात करूया. आजचा पहिला खटला आहे काजल विरुद्ध श्रुती. काजलचे श्रुतीवर काही आरोप आहेत आणि श्रुतीच्या बाजूने ॲडव्होकेट ऋषिकेश तुमची केस लढणार आहेत. तर श्रुती, मी तुम्हाला विनंती करतो, प्लीज तुम्ही या आरोपीच्या पिंजऱ्यात या. आमचा टास्क आला तेव्हा खरंच खूप जास्त टेन्शन आलेलं, कारण की आमच्या विरुद्धात होती काजल. काजल, तुमचे श्रुतीवर काय आरोप आहेत? तर श्रुतीवर आरोप आहे की ती फक्त रॅम्प वॉक करून वॉक करते, तिला नॉर्मल वॉक करायला येत नाही आणि हा वॉक से ऋषिकेश पण थाकले सर. ऑब्जेक्शन मॅम, ऑब्जेक्शन मॅम. हे वाकडे तिकडे चालत्यात हो प्रत्येक टायमाला. कसं कसं असं तिरक मार्क माझे पाय वळायला आले तसं. त्यांचा जो आरोप आहे तो मान्य करता तुम्ही? हा, थोडा थोडा मान्य करतो, थोडा थोडा नाही. थोडं मान्य कर. मला वाटतं तुम्ही योग्य वकील बघितलाय ती केस लढण्यासाठी. आणि साधारण काय निकाल लागणार आहे तुम्हाला लक्षात आलं असेलच. श्रुती, यू आर हेल्ड गिल्टी. जे मुद्दा होता ते विरोधात असला तरी मी ठामपणे मानला. हेच नाही करायचं होतं, सांगितलेलं डिपेंड. तुमचा पुढचा आरोप काय आहे? सर, पुढचा आरोप आहे की श्रुती जशी टिपटॉप आहे तसं तिचं बेड नाही आहे. हो, बरोबर आहे का हे पण? नाही सर. सर, श्रुती आणि माझा बेड असं आहे आणि श्रुतीचं बेडवर नेहमी पावत असते, तिथे लड्डू असतं, चकली असतं, मेकअप असतं, ते पूर्ण फैलावा पुसरावा आहे सर. तुमचा बेड स्वच्छ असतो का? हो आहे. आहे. मी बघितलंय. काय? प्रूफ मी देऊ शकतो तुमच्यासाठी. द्या, आणा. प्रूफ माझा प्रणाली. प्रणाली, माय विटनेस. माय विटनेस. ते कोण आहेत त्या? विटनेस. विटनेस आहेत. ओके. विटनेस को बोलाय. प्रणाली या. सर, काजलच्या बेडवरती एक अख्खं राशनचं दुकान असतं. राशनचं दुकान असतं. वा. म्हणजे अनोळखी माणूस जरी प्रणाली, आला- केस माझ्यावर नाही श्रुतीवर आहे. तर मी श्रुतीचं बद्दल बोललोय. हा, अरे ऑब्जेक्शन मी घेते, मी पण लॉयर आहे. सुट्टीचा बेड स्वच्छ असतो काजलपेक्षा. ऑब्जेक्शन माय लॉर्ड. ऑब्जेक्शन माय लॉर्ड. ऑब्जेक्शन ओव्हर रूल. थांबा. श्रुतीचा बेड काजलपेक्षा जास्त स्वच्छ असतो सर. बाप रे. सर, माझ्याकडे प्रूफ आहे की माझ्यापेक्षा श्रुतीचं बेड घाण आहे. तुम्ही स्वतः बघा, इससे गंदा बेड किसी का हो सकता है सर. स्वतः बघा. आणि हा दुसरा बेड कोणाचा आहे? हा ऋषिकेशचा बेड आहे आणि दुसरं बेड आहे ते आहे श्रुतीचं. श्रुतीचा बेड हा पहा. काजल, वा काय डोका आहे तुझं. बेडचं बी फोटो काढून आणली आणि ह्यांचा बी काढला, ह्यांचा बी बेड काढला आणि माझा बी बेडचा फोटो काढून आणला. त्याच्यापेक्षा घाणेरडा बेड कोणाचा नाहीये सर. हॅन्स प्रूफ. श्रुती, तुम्ही गिल्टी आहात. तुम्ही आज गेल्या तुमचा बेड आणि सगळा पसारा आवरून ठेवायचा आहे. ओके. तो मुद्दा क्लिअर झाला आमचा. या दोन मुद्द्यांमुळे खूप मजा आली. थोडं वातावरण पॉझिटिव्ह झालं किंवा जरा वातावरण कूल झालं. पुढचा तुमचा आरोप काय आहे? सर, पुढचा आरोप हा आहे की श्रुती ओव्हरपॉवरिंग आहे
आणि ती ऋषिकेशला खूप डॉमिनेट करते. तर मी ऋषिकेशला ॲज विटनेस बोलवणार आहे. ओके ऋषिकेश या प्लीज. मला एक गोष्टी सांगा ऋषिकेश, तुम्ही कधी कोणा मुलीबरोबर बसून काय गोष्टी केल्या आहे आतापर्यंत? हा बोललोय. कोण मुली आहे ती? प्रणाली आहे, रेवती आहे. श्रुती, तुला कधी इन्सिक्युअर वाटले जेव्हा ऋषिकेश कोणी दुसऱ्या मुलीबरोबर बसून काय गोष्टी केल्या? इन्सिक्युअर नाही वाटलंय, पण स्टार्टिंगमध्ये गेम आणि कॉम्पिटिशन एवढं होतं की 2 ग्रुप्स होते आणि मला हे वाटायचं की ऋषिकेश इन्फ्लुएन्स नको व्हायला, म्हणून मला तिकडे वाटायचं की ऋषिकेश तू कोणाबरोबर बोलतोय, काय बोलतोय, तुझे विचार मॅन्युप्युलेट नाही व्हावे ते लक्षात ठेव. तर तुला असं वाटतं की ऋषिकेश कधी पण मॅन्युप्युलेट होऊ शकतो? नाही, तो एवढा स्ट्रॉंग माइंडेड आहे. आता तू जर सांगितलं की होऊ शकतं, काय गोष्टी सांगतील, कारण की तो फटकळ आहे, तो काही पण बोलतो मधीच. मग ते समजवायला कॉन्ट्रडिक्ट होतंय सर. आता ती सांगितलं की होऊ शकतं आणि ती होऊ सांगते की शकतो, पण तो नाही होते ना, तेच बोलते. नेव्हर माइंड. मला तुला अजून विचारायचं आहे, तू कोणी पण मुलीला बोलायचं अगोदर श्रुतीला का जाऊन विचारतो की मी याच्या बरोबर बोलू की नाही? परमिशन का घेतो की मी माझ्या तोंडातून चुकीचे शब्द निघावा म्हणून. मी सगळ्याच मुलींची रिस्पेक्ट करतो, त्यामुळे मी जास्त करून लई बोलायचं येत नाही मुलींसमोर. सर, चुकीचं न बोलू म्हणजे 10 वीक झाले, आत्तापर्यंत ह्याला कसं बोलायचं स्वतःला कळलं नाहीये. तिला मेंटॉरची आत्तापर्यंत गरज आहे. तुम्ही बाहेर येऊ शकता. मी कुठल्या मुलीवर आरोप नाही हे करू शकत नाही, कारण जे भेस गाठला त्यावर मी बोलू शकत नाही त्या गोष्टी, कारण मला जे शिकवले ते मी करणार. तर श्रुती असताना तो काहीतरी वेगळंच प्रिटेंड करतो की तो आहे, पण श्रुती नसताना तो फेर असताना तसा वागतो. सर, तेच सांगायचं होतं सर. आय रेस्ट माय केस. सर, मला बोलायचंय. येस. मी असं बोल की माझ्यावर तो मस्ती करतोस, मी नसल्यावर तो नीता बरोबर किंवा प्रणाली बरोबर किंवा रेवती बरोबर एवढी मस्ती करतो, एवढं खुलून बोलतो की तूच तुझं स्टेटमेंट कॉन्ट्रॅडिक्ट केलंस एका पॉइंटला की तो दाबून राहतो, मग तू बोलतोस तेव्हा की तू खूप मस्ती असते. करते. तेव्हा तो दाबून नीताला राहतो. विचार, प्रणालीला विचार, रेवतीला विचार. आता त्याने प्रूफ पण केलं. माय पॉइंट इज प्रूफ. ओके. एवढं अनएक्सपेक्टेड होतं ऋषिकेश कडून माझं की हा एवढं भारी करेल. त्याला एवढं सांगितलं मी की तू कर, मुद्दे मांड, पण तुला डिफेंड करायचं हे लक्षात ठेव, पण तू मजाही कर किंवा तू जे एसेन्स आहे कॉमेडीचं ते तू सोडू नको. काजल, तुम्ही जे आरोप केले होते श्रुतीवर, सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही उत्तम लढलात. थँक्यू. तुम्ही ज्या पद्धतीने तुमचे पॉइंट्स मांडलेत, खूप अग्रेसिव्हली आणि खूप स्ट्रॉंग पद्धतीने मांडले, पण तुमचे तेवढे माझ्याकडे पुरावे आले नाहीत टू प्रूव्ह की श्रुती जास्त डॉमिनेटिंग आहे किंवा श्रुती याला बोलू देत नाही. त्यामुळे या केसमध्ये श्रुती इज नॉट गिल्टी. व्हेरी वेल प्लेड. प्लीज प्लीज बसून घ्या. थँक्यू. आपला पुढचा खटला आहे अनुश्री विरुद्ध रेवती. आरोपपत्र रेवतीने दाखल केलंय. तुम्हाला विनंती करतो या आणि तुमची केस सादर करा. ऑल द बेस्ट. वर्ड. थँक्यू पार्टनर. अनुश्री, तुम्ही प्लीज इकडे आरोपीच्या पिंजऱ्यातून उभे राहा. सर, माझा आरोप हा आहे की अनुश्री या शो मध्ये इमेज कॉन्शियस आहे आणि ती कुठलंही ब्लेम जर तिच्यावर असेल किंवा रिस्पॉन्सिबिलिटी असेल तर ती स्वतः एक्सेप्ट करत नाही, तिच्या पार्टनर्सवर टाकते. मला नाही वाटत की मी इमेज कॉन्शियस आहे. मला असं वाटतं की मला जे वाटतंय ते मी बोलते, मला जसं राहायचंय तसं मी राहते. तुला असं वाटतं तू चांगली मेंटॉर आहेस? सगळ्याच मेंटॉर्सपेक्षा मी इथे लहान आहे, पण मला असं वाटतं माझ्यामध्ये जेवढी कॅपॅसिटी आहे, माझ्याकडे जेवढं काही नॉलेज आहे तेवढं मी सगळं वापरून विजयला पुढपर्यंत न्यायचा प्रयत्न करते. तुझं अथर्व सोबत इक्वेशन कसं होतं जेव्हा तू त्याची मेंटॉर होतीस? सगळ्यात फर्स्ट अथर्व सोबत जास्त बोलणं झालं नव्हतं माझं. जेवढा तो माझ्यासमोर खुल्ला होता त्या ह्याच्याने तर मला माहीत होतं की त्याचा स्वभाव कसा आहे. माय लॉर्ड, मला माझा नेक्स्ट विटनेस बोलवायचा आहे अथर्व. अथर्व, प्लीज या. अथर्व, अनुश्री तुझी पहिली मेंटॉर होती. तुला काय वाटतं तिचं बिहेवियर तुझ्यातर्फे कसं होतं? माझ्यातर्फे तर मला वाटतं तसं बिहेवियर त्याचं बरोबर नव्हतं.
कारण ती बाकीच्या मेंटॉर ज्या प्रत्येक मेंटॉर बरोबर वागत होत्या तिनं मला टास्कमध्ये मेंटॉर केलंय, पण जास्तीत जास्त टास्क मी माझ्या डोक्यानेच खेळलोय. काय मान्य आपण गेम मध्ये आहोत, पण खोटं बोलून गेम जिंकणं मला तर नाही पटत. जो पहिला महाटास झाला होता डान्सचा, हम्म. तिथे अनुश्रीने तुला मेंटॉर केलं होतं? अनुश्रीनं मेंटॉर नव्हतं केलं तिथं मला, पण ती म्हणत होती की तुला आलं पाहिजे. तिने तुला शिकवायचा प्रयत्न केला, प्रयत्न केला तिनं मला, पण तिने गिव्ह अप केलं हा. की तुझं तू बघून घे. तुझं तू घेऊ. पॉइंट टू बी नोटेड माय लॉर्ड. नीताने त्याला डबल ढोलकी टॅग दिला होता ना, तो बरोबर सूट करतो अथर्वला. तो खरंच डबल ढोलकी. तुझ्या प्रत्येक टास्क मध्ये तिने कधी तुला असं विचारलंय की अथर्व तुला काय वाटतं हे मला सांग, आपण तसं करूया? नाही असं नाही का झालं. पॉइंट टू बी नोटेड माय लॉर्ड. कालपर्यंत हा मुलगा म्हणतोय की नाही, अनुश्री पण चांगली मेंटॉर होती, रेवती पण चांगली मेंटॉर आहे, आणि आज ही केस आहे, तुला ही केस जिंकायची आहे, म्हणून तू माझ्यावरती नाही नाही ते अलिगेशन्स लावतोय. तुला असं वाटतं की तुझी मेंटॉर फेल झाली? हो वाटतं मला फेल झाली. मला माझा दुसरा विटनेस बोलवायचा नीता. ओके अथर्व, तुम्हाला विनंती करतो प्लीज बसून घ्या. थँक्यू अथर्व. नीता प्लीज ये. दिवसातून किती वेळा अनुश्री तुला रेडी झाल्यावर विचारते की मी कशी दिसते? 5, 6, 7, 8 असं. जेव्हा तू घरात परत आली होती तेव्हा अनुश्रीने तुला काय विचारलं होतं? की मी कशी दिसून येते बाहेर. की मी कशी दिसून येते बाहेर. पॉइंट टू बी नोटेड माय लॉर्ड. आपला शो जोडीचा शो आहे, पण तिचं कन्सर्न हा होता की मी कशी दिसून येते बाहेर. जेव्हा ती अथर्व सोबत होती ॲज अ मेंटॉर, तेव्हा ती सगळ्यांशी भांडत फिरायची. येस ऑर नो? हा रिएक्ट ती करायची. अथर्व सोबत भांडायची, त्याचं काही पटलं नाही तर येस ऑर नो? येस. तू अर्धवट सिच्युएशन दाखवतेस रेवती, अर्धवट ठीक आहे, मग तू सांगतेस तुझी तू. बाजू बोल. मी तेच सांगते. मी बोल. विचारलं तिला की मी कशी दिसतेय, पण ह्याच्या सोबत विजय दिसून येतोय का, त्याचा गेम कसा वाटतोय, हे सगळं विचारलं होतं. जर मला इथे येऊन मला इमेज कॉन्शियस राहायचं असतं तर मग मी आधीपासूनच भांडणं किंवा माझी जी पर्सनॅलिटी ती दाबून ठेवली असती. आणि अथर्व सोबत जे भांडण झालं किंवा अथर्व सोबत जे काही होत होतं त्या गोष्टीला तो स्वतःहून हे करत होता. मी कधीच त्याला कुठलाच वाकडा शब्द वापरलेला नव्हता. ती विजय सोबत का नाही करत? करते, तेच तर माझा पॉइंट. मला नाही वाटत की ती विजय सोबत हे करते, तेच तर कारण करते. विजय गरम असं नाही डोक्याचा आहे आणि पण- विजय कोणाचं ऐकून घेणार नाही. हे तो रेवती असं स्वतः नाही, बोललाय व्हिडिओचं पण की उठून त्याला आलेलं. सॉरी बोलायला व्हिडिओचं येत कुठेही नाही. बघू शकते मला रेवती आणि- कधी पण. मला ॲज अ विटनेस एक पॉइंट बोलायचा आहे. रेवती वन साइडेड सिच्युएशन बघते, कारण तिने हा शो बघितलेला नाहीये. मी हा शो बघून आली आहे, तर नीता, मला मी तुला जे दिसतंय. विचारलं प्लीज फक्त त्याचं उत्तर. त्याचं उत्तर आहे की करते, ती वादविवाद करते. आणि show जर मध्ये तिच्या दिसतं. साईडने बोलायचं तर विजय बोल प्लीज, तिच्या साईडने बोल. पण ॲज अ विटनेस मला खरं बोलायला बट मी बोलवलं. तुला तो प्रश्न विचारलाच नाहीये पण तू नीता. प्रश्न विचारला, तुला काय दिसून येत आहे, आणि मला ते दिसतंय. ओके थँक्यू. थँक्यू नीता. नीता एवढी फालतू बाई आहे ना, एक नंबरची. तिला मी बोललेली तू माझ्यासाठी विटनेस बनणार आहेस, आणि ती हो 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 बोलली, पण ती माझ्या अगेन्स्ट केस लढत होती आणि तिला अनुश्री विटनेस म्हणून हवी होती, म्हणून तिकडे स्टँडवर उभी राहून साली खोटं बोलली आहे. आय रेस्ट माय केस. माझे जेवढे पण ॲलिगेशन्स होते तिच्या बाबतीत की ती इमेज कॉन्शियस आहे, ती ब्लेम गेम करते, अथर्वला टास्कमध्ये मेंटॉर नाही करणं, तिचा इंग्लिशचा टास्क जो होता, डान्सचा टास्क होता, ह्या ज्या सगळ्या ट्रेट्स आहेत ते एका मेंटॉरचे नाही आहेत सर. सो दोन्ही बाजूच्या आर्ग्युमेंट्स आता ऐकल्यानंतर आणि सगळ्या साक्षीदारांच्या साक्ष ऐकल्यानंतर कोर्टाला असं वाटत नाही की अनुश्री सेल्फ कॉन्शियस आहे. दुसऱ्यावर रिस्पॉन्सिबिलिटी किंवा ब्लेम दुसऱ्यावर ढकलण्याचा मुद्दा आहे, त्याच्यावर कोर्ट फाइंड्स यू गिल्टी. ओव्हरऑल जे वर्डिक्ट आहे कोर्टाचं, द कोर्ट फाइंड्स यू गिल्टी. अनुश्रीला मला वाटतं मी जरा डिपेंड करायला कमी पडलो, कारण ती अथर्व डबल ढोलकी होती का नाही, ती बळणं काय काय येऊन फुगवती, आणि त्यात रेवती पण पहिलेच मुद्दे मांडत आहेत ती, कारण पुढचं मुद्दे त्यांनी कमी प्रमाणात मांडतात. सो द केस इज डिसमिस्ड. थँक्यू. इन पर्सन कधी मी तुला तसं बोलली नसती किंवा वागली नसती, पण तेव्हा टास्क जिंकायचा विचार होता, तर त्यासाठी जे करायला लागलं ते मी केलं. तर नीता, तुमचा आरोप आहे रेवतीवर. हो सर. काय आरोप आहे? सर, पहिला आरोप रेवतीवर असा आहे की ती रात्रभर झोपत नाही
आणि इथे तिथे हिंडत असते, चेटकिनीसारखी हसते आणि प्रणाली आणि श्रुतीला घाबरवते. येस येस येस. विटनेस ऑलरेडीच येस येस करतात. या इकडे या. परत फ्रेंड्स ऑपोजिट होते आणि बघायचं होतं की नीता काय करणार आहे, पण नीता सोडत नाही कोणाला. विटनेस तर मला तिकडे 15 विटनेस दिसल्या. 15 के 15 जो कोई है आ जाओ. सब आ जाओ. ओके. तर माझा पहिला प्रश्न असा आहे की तुम्हाला जेव्हा ही खिकी आवाज येतो तो कोणाचा असतो रात्री? रेवती स्किन केअर पेक्षा मास्क कशाला वापरते? सगळ्यात लेट झोपणारा व्यक्ती कोण गर्ल्स बेडरूम मध्ये? तुम्हाला कसं वाटतं प्रणाली घाबरल्यावर? 4 वेळा हनुमान चालीसा बोलायला लागले मी घरात. सगळ्यात आधी प्रणालीला तिने घाबरवलेलं केव्हा? तू पूल टेबलच्या बाजूनी जात होती तेव्हा खालून एक हात आला होता तुझा पाय पकडायला, तो कोणाचा हात होता? ऑब्जेक्शन माय लॉर्ड. आता सर आता तो स्वतःच्या चेटकिणी सारख्या हसण्याला घाबरला असेल, तो बिचारा काय बोलेल? रेवती, हे सगळे झालेले आरोप ते खरे आहे की नाही? फॉर्च्युनेटली आणि मला खूप प्राईड फिलिंग येते की हे खरं आहे सर. सगळ्यांना घाबरवलंय. आणि इट वॉज अ ओपन अँड शट केस, कारण की हे ती करते ते सगळ्यांना माहित होतं आणि तिने अग्री केलं स्वतः. आणि बिचारा अथर्व तिथे असा कन्फ्यूज होता, तर इथे मी हिची वकिली करू तर कशी करू? पहिला जो आरोप आहे त्याच्यावर रेवती, यू आर गिल्टी आणि तुम्ही जाऊ शकता प्लीज. नीता, तुमचा पुढचा आरोप काय आहे रेवतीवर? सर, माझा पुढचा आरोप असा आहे की अथर्वचा जो वागण्याचा स्वभाव जे काय आहे तो रेवती टॉलरेट करून घेते आणि तिला पटत नसतं तरी ती ते कुठेतरी पाठीशी घालते जस्ट सो दॅट शी कॅन गो अहेड इन द गेम. रेवती ह्यानंतर माझ्याशी बोलणार पण की नाही ह्याचा मला डाऊट होता, कारण तिला हर्ट होणार होतं माझ्या आरोपांनी, ते मला माहित होतं. मला अथर्वलाच विटनेस स्टँड मध्ये बोलवायचं आहे. तू अनुश्री सोबत खुश होतास का ऍज अ मेंटॉर? नव्हतो. का नव्हतास? ती बॉसगिरी करत होती माझ्यावर आणि ती मला पटत नव्हतं, त्यामुळे आमची म्हणजे? सारखी भांडणं व्हायची. आणि म्हणजे ती अथर्ववरती हावी व्हायची आणि अथर्वला कुठेतरी ते मोकळं जे वागण्याचा सूट मिळते रेवती सोबत, ते अनुश्री सोबत नव्हतं मिळायचं. दॅट्स इट. रेवती कुठेतरी गेम मध्ये पुढे जाण्यासाठी अथर्वचे सगळे जे वाईट बिहेवियर आहे, सगळा जो वाईट त्याचा वागण्याचा पद्धत आहे, ती सगळं पाठीशी घालते. मी बोलू शकतो सर, आजपर्यंत मी जेवढं बोललोय करतोय सगळं मोकळ्यापणाने करतोय, त्यामुळे सर आम्ही टास्क जिंकतोय. त्यामुळे मला नाही वाटत कुठे की मी तिच्याबरोबर चुकीचं वागतोय. मुद्दा हा नाहीये टास्क जिंकायचा नाही जिंकायचा, मुद्दा आहे कोणाचा कसा स्वभाव आहे आणि त्याच्यावरती कोण कसं वागतंय. तर मला जे उत्तर हवं होतं ते मला मिळालं, तू खाली येऊ शकतो. ओके. तर नक्की मुद्दाम काय मांडलेला हेच मला काय कळत नव्हतं. तेच आम्ही हरलो की ह्याला मुद्दाच नाही माहित की काय केस चालू रे, उनका क्या चल रहा है, हम तुम्हारा क्या क्या चल रहा है. ह्याच्यानंतर मी विटनेस स्टँड वरती बोलवणार आहे प्रणालीला. प्रणाली, प्लीज या. प्रणाली, तुला अथर्वच्या स्वभावाबद्दल काय बोलायचं? सर, सगळ्यांनाच माहिती आहे या घरात की मला अथर्वचा स्वभाव अजिबात नाही पटत. जसा अथर्व वागतोय तसा दीपक वागला असता, ओव्हर कॉन्फिडेंट, माझ्यावरती लोक जळतात, असे सगळे स्टेटमेंट त्यांनी मारले असते, तर तू त्याला तिथे आवर घातली असती की नाही? 100% सर. मला श्रुतीला विटनेस म्हणून बोलवायचं. ओके, थँक्यू प्रणाली. श्रुती, प्लीज या. श्रुती, तुझ्या आणि अथर्व मध्ये गोवामध्ये एक इन्सिडेंट झाला होता. तू सांगशील का काय इन्सिडेंट झाला होता? तर अथर्व आणि विजय चालत होते आणि मी पण ऑपोजिट चालत होती. धक्का लागला आणि तिथे मला एक्सपेक्टेड होतं की कुठल्याही मुलीला धक्का लागला तर त्याचा रिस्पॉन्स सॉरी नाही तर किंवा चुकणी लागला असा हवा होता. पण त्याचं ते आन्सर होतं की तुला डोळे नाही का नीट, तू नाही बघून चालली असतीस का, कारण की तिकडे मी चिडले जास्त की तू असं का बोल. आणि ह्याच्यावरती इन्स्टंट रिॲक्शन रेवतीचं काय निघालं? रेवती तिथे नव्हती आणि मी तेव्हा तिला त्याच्या समजलं, तेव्हा Objection reaction काय my निघालं? ओव्हररूल. तेव्हा ते सगळ्यांसमोरच भांडण झालं होतं आणि ती त्याला सपोर्ट करत होती. ती त्याला सपोर्ट करत होती. हा, ओके. तर माझा हा पॉइंट टू बी नोट. ऑब्जेक्शन मला बोला. मी तुला ऑफ कॅमेरा येऊन बी परत सॉरी म्हणलो का नाही? सॉरी बोललास. सॉरी म्हटणं आणि सॉरी मीन करणं दोन डिफरंट गोष्टी असतात. तो सॉरी हिला म्हटलाय पण असं पण बोललाय की चुकी तुझी होती,
तरी मी सॉरी बोललाय की नाही? तो बोललेला की तू मुद्दामून येऊन धडकलीस मला नंतर त्या टास्क हो सर, मला कळलं तसं मी सर बोललो. एक्झॅक्टली माय पॉइंट की सॉरी बोलल्यानंतर जर तुम्ही हा मुद्दा मांडता की तुझी चुकी होती तरी मी सॉरी बोलतोय तर त्या सॉरीचा काही अर्थ नाहीये. पॉइंट टू बी नोटेड. अनुश्री मला तुला फक्त एक विचारायचंय, अथर्व सोबत तुझं का वाजायचं हे सांग. कारण तो काही पण घालून पाडून बोलायचा आणि त्याचा बोलण्याचा टोन व्यवस्थित नसायचा आणि त्याचे जे शब्द होते की बूट टाकू का, पांडगुळ आहेस तू, असं सगळं तो बोलायचा. मुद्दा हा आहे की शी कॅनॉट बी अ विटनेस फॉर दिस जेव्हा ती स्वतः तसं वागते त्याच्यासोबत. सर मला एक ऑब्जेक्शन आहे. ती कॉमन फॅक्टर आहे दोघांमधली. फ्रेंड पण आहे तिची, ह्याची पण आहे आणि मेंटॉर पण होती. ती विटनेस आणि पुढचा मोठा भाग आहे ती माझी स्टार विटनेस आहे. तो तर येणार आहे, हे तर जस्ट बिल्डअप होतं. जर अथर्वचं असं वागणं घरातल्या प्रत्येक व्यक्तीला खटकतंय तर तुलाच कसं खटकत नाहीये? तू काय एवढं टॉलरेट करतेस? आणि इथे माझी जी फिनिशिंग विटनेस होती ती होती अनुश्री. मला विटनेसलाच विचारायचं आहे कारण तो कॉन्व्हर्सेशन असताना आम्ही तिघी होतो आणि अनुश्री हे तिच्याकडून बोलण्यात आलंय की नाही की बाहेर जर हे सिच्युएशन असती तर मी जेव्हा अनवॉन्टेड फील करते अशा माणसांकडून तर मग मी बाहेर नसतं सहन करून घेतलं. आता मी गेममध्ये आहे म्हणून मी हे कुठेतरी पुढे चालवते आणि मी हे मुद्दावरती आणणार नाही असं बोलली होती की नाही? हो बोलले होते. जेव्हा मला दिसलं की आपण हे हरणार आहे मी म्हटलं ह्या केसमधनं काहीतरी काढायचंय मला, भले नाही जिंकलो तरी चालेल. मला नकोय की माझ्यासोबत तू क्लॉस्ट्रोफोबिक फील जायला पाहिजे तर मी त्या गोष्टी नाही करणार. मी सोडलंय त्याला. तुला जसं वागायचंय वाग. मी तुझी पर्सनॅलिटी बदलायला इकडे नाही आली. आय एम हिअर टू टीच यू ॲज अ मेंटॉर. माझं काम सर हे मला नाही की पटतंय मी ती तुला बरोबर बेबी शिकवते करू. मला. मी टास्क बी आम्ही व्यवस्थित करतोय सगळं, काय प्रॉब्लेम आहे? तुमचं नाहीये टॉलरन्स, तुमचं नाहीये टेम्पर, नाहीये पेशन्स. सर मुद्दा कोर्टमध्ये हा नसतो माझा किती पेशन्स आहे, मला किती फील होत आहे, मला कसं वाटतंय हा मुद्दा नसतो. एक पॉइंट जर प्रूव्ह होत आहे माझ्याकडून तर त्यांचा डिफेन्स असायचा की तो प्रूव्ह नाही करून द्यायचा किंवा त्याच्या अगेन्स्ट प्रूव्ह द्यायचं. जे ते नाही देऊ शकत आहे मी प्रूव्ह देते माझ्या बाजूने एक बी इथं चांगलं मानणार. आणि मग त्याचं कारणच तेच मी सिद्ध केलं आज. अथर्वने तिकडे खूप पर्सनली घेतलं. तो एकदम हल्ल्यासारखा झाला. ही वॉज सो स्टम्प, त्याच्या तोंडातून शब्दच निघत नव्हते. दोन्ही पक्षांचे वादविवाद ऐकल्यानंतर कोर्टाला असं वाटतंय ज्या पद्धतीने नीता लढली आहे मला वाटतं खरंच कमेंडेबल आहे. थँक्यू सर. खूप इमोशनल केस होती माझ्यासाठी पण मी कुठेतरी ते सगळे इमोशन्स बाजूला ठेवून इतका प्रॅक्टिकली विचार केला आणि मी टास्कसाठी जी मेहनत टाकली ती दिसून आली. रेवती, यू आर कन्सिडर्ड गिल्टी. आय एम ग्लॅड सर. थँक्यू रेवती, थँक्यू अथर्व. Thank you, वेल sir. प्लेड नीता, व्हेरी नाईस. आपली पुढची जी केस आहे ती आहे काजल वर्सेस प्रणाली. तुम्हाला रिक्वेस्ट करतो प्लीज आरोपीच्या पिंजऱ्यात या. येस प्रणाली, काय आरोप आहेत तुमचे? काजलवरती हा आरोप आहे की तुम्ही गेमसाठी काही करू शकता आणि कुठलीही हद्द पार करू शकता. इतकं की त्यासाठी तुम्ही अथर्व बरोबर शिताफीनं वापर केला अथर्वचा आणि तुमचं क्रिशकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालं होतं आणि त्याचं तुमच्या टास्कवरती किंवा तुमच्या कोऑर्डिनेशनमध्ये तुमच्या बॉन्डमध्ये खूप डिफरन्स जाणवला. मी इथे गेम खेळायलाच आली आहे, सगळे गेम खेळायला आले तर मी गेमसाठी काय पण करणार, जिंकूसाठी काय पण करणार. श्रुती, तुला आठवतंय आपला टास्क होता ऍक्टिंगचा टास्क होता आणि आपण सगळे बोलत होतो, सगळे प्रॅक्टिस करत होतो, लेट नाईट पर्यंत रिहर्स करत होतो. तेव्हा काजल रिहर्स करत होती का? काजल असं बोललेली की तिला बरं नाही वाटत म्हणून ती झोपलेली. पण जेव्हा रिझल्ट वगैरे आले आणि गायत्री आणि हिचा परफॉर्मन्स होता म्हणजे नंतर ती म्हणाली की हा माझा एक गेमचा पार्ट होता. गोव्यामध्ये कळालं की ती खोटं बोलली. गायत्रीला पण समजलं की ती खोटं बोलली. काजलचा गेम प्लॅन असेल तो, पण क्रिशला का तिने ढकलावं असं? क्रिश कमी मेहनत करतोय का? क्रिश पण खेळायसाठी आलाय, जिंकायसाठी आलाय. त्याच्याबद्दल तिला काहीच वाटत नाही का? प्रणालताई, मी तुला विचारू इच्छितो, तू गोव्याच्या समुद्राच्या टास्कमध्ये कुठे होती? गोव्याच्या समुद्राच्या टास्कमध्ये मी तुझ्या बरोबरच होती. तिकडे काजल सोबत एक काहीतरी अनहोनी घडली, हे का तुम्ही सांगू शकाल सर्वांसमोर? तिला पाण्याचा त्रास होत होता सर. काय झालं? त्रास काय तर झालं? होत होता, तो बरं, स्टार्टिंगच होत होता. बरं. झालं काय?
जेव्हा काजल बेशुद्ध पडली होती आता पॉइंट वर आली आत्ता आला ना सर पॉईंट. ते म्हणजे मला वेगळीकडे खिचून घेण्याचा प्रयत्न करत होती, पण मी पॉईंट टू पॉईंट बोलत होतो. त्याच्यानंतर काजल बुडली का त्याच्या आधी काजल बुडली? बेहोश व्हायच्या पहिलं का? त्याच्या पहिलं त्याच्या पहिलं ना. तरी हा, पण तरी पण तिनं माझ्यासाठी मला कुठेही एन्जॉय साठी मला कुठे कमी नाही व्हावं म्हणून तिनं टास्क केला. थँक्यू. विजयला बोलवायचं होतं सर. स्कुबा डायव्हच्या 10च्या पहिले काजलची हालत काय होती? काजलची हालत जरा कमीच होती, म्हणजे आजारीच होती ती पाण्यामुळे. ती उलटी करूनही पाण्यात गेली. कोणासाठी? क्रिशला हा स्कुबा डायव्ह घ्यायचा आहे म्हणून. थँक्यू. ती गेली सर. मला आणि परत आली. खेकड्यांची भीती वाटते. मीही खेकडे पकडलेत सर. कोंबड्यांच्या टास्क मध्ये मी कमी खूप पडले झालं ना, तुम्ही पण मी केले खेकडे- मी पण केलंय तो सर सेमी झालं ना. आखरीचा जो बोलणं आहे सर तो एवढाच आहे की ते काजल स्वतःसाठी नाही तर ती कुठे माझ्यासाठी बी गेम खेळत आहे सर. थँक्यू. कारण गोव्यातला टास्कचं सगळं काही सांगितलेलं आहे. तिला विचारण्यात आलं की तुला मेंटी चेंज करायचं आहे का, तुला पार्टनर चेंज करायचं आहे का, तेव्हा काजलचा आन्सर होता नो. ती स्वतःचाच गेम नाही बघत आहे तर माझा बी गेम बघत आहे सर. तुम्हाला काय बोलायचंय? नो ओके. सो क्रिश, आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यू. मला असं वाटतं की तुम्ही खूप छान लढलात. एक गोष्ट मला इकडे सांगावीशी वाटते की क्रिश आणि काजलमध्ये जे काही डिफरन्सेस असतील ती या टास्कसाठी त्यांनी क्लिअरली ती भांडणं बाजूला ठेवली होती. पण हा टास्क त्यांनी एक टास्क म्हणून दोघंही एकत्र येऊन लढले. त्यामुळे मला असं वाटतं कोर्टाचं वर्डिक्ट हे आहे की काजल इज नॉट गिल्टी. थँक्यू. मला नाही आवडलं डिसिजन सरांनी सांगितलं काजल इज नॉट गिल्टी, कारण त्यांना बॉन्ड क्रिएट करायचं आहे. क्रिश कुठेतरी काजलसाठी भांडला तर त्यांचा बॉन्ड थोडा स्ट्रॉंग होऊ दे अजून आणि शोमध्ये ते पुढे जावे म्हणून त्यांनी नॉन गिल्टी प्रूफ केलं काजलला. आणि आता पुढची जी केस आहे ती आहे श्रुती विरुद्ध नीता. एकदम फुल फॉर्म मध्ये गेलो मी. आपल्या मेंटरला बाहेर काढायचं जास्त कोणत्याही हालत मध्ये. श्रुती, तर नीतावरती पहिला आरोप असा आहे की रामाने नीताला असा सदमा दिलाय की ती आता वेड्यासारखी रात्री एकटीच हसते. आणि यासाठी मी विटनेस बोलवते रेवती, अनुश्री, प्रणाली आणि काजल. तुम्हा सगळ्यांना मी एवढंच विचारते की ती रोज रात्री कोणाशीही न बोलता एकटी हसते का? येस. ती कशी हसते हे दाखवा जरा प्लीज. आणि तू एकटीच हसतेस का? हा हसते मी. रामाप्रती तुझा जो आहे तो कसा निघतो ते कसं? ते ते दाखवा मला जरा. बांगड्या जेव्हा तुला हव्या होत्या आणि त्याने नाही आणलं तर तू काय केलं होतं? राईट पॉईंट, राईट पॉईंट. सदमा लागलेला याचा point तुम्ही note. तुम्हाला असं वाटतं की रामाने तिला एवढा सदमा दिलाय की आता ती एकटी बडबडायला लागलेली आहे? मला वाटत नाही, आम्हाला माहिती आहे. ऑब्जेक्शन. इंजेक्शन. मला वाटतंय मी तिला हा जरासा सदमा दिलेला आहे. का बर? ती म्हणते मी इथून बाहेर गेली तर मी येड्यावानी राहीन, नाही तर येड्याच्या हॉस्पिटलमध्ये तर जाईल. ते मी मान्य करत असते ते. हे प्रूव्ह झालेलं आहे. मला वाटतं ओपन अँड शट केस आहे ही. Yes, sir. आणि रामा, तू असा सदमा दिलायस नीताला की ती बिचारी इथे पण उभ्या उभ्या आता हसायला लागली आहे. कधी असंच हसते तर? तिने तेव्हा बोलली तसं मी खरं ॲग्री करून टाकलं, कारण मला माहिती होतं मी एवढं तिला बोललेलो, एवढं तिला हे केलेलं, तिच्या डोक्यावर जरासा परिणाम झालेला आहे. ती नुसतं बोलत राहते रामा मी तुझ्यामुळे मी एडी होईन. ती सगळ्यांसमोर सांगायची, मी काय बोलू. नीता, यू आर गिल्टी. ओके ओके. मुलींनो प्लीज बसून घ्या. हा, पुढचा आरोप. सर पुढचा आरोप हा आहे की नीता तुम्ही हे गृहीत धरलंय का की रामा आता जिंकणार नाहीये? तर तुम्ही एफर्ट्स तुमचे कमी केलेत आणि तुम्ही एक वर्स्ट मेंटर आहात असं मी ॲलिगेशन करते तुमच्यावर. खूप वेळा एलिमिनेशन झाला तेव्हा पण बोललेली किंवा महाटास्कमध्ये बोललेली की रामा माझं ऐकतच नाही, आता मी थकली आहे किंवा आता मला नाही वाटत की रामा करेल पण अजून, कारण की तो ऐकतच नाही. रामा, मी तुला ॲज अ विटनेस बोलवते. तू
तुला ती दर टास्क मध्ये सपोर्ट करते का? अरे बाप, आतापर्यंत इथपर्यंत पोहोचलं त्याच्यामुळं. मग आता तुमची भांडणं का व्हायला लागलीत? ते भांडण्याचं पहिल्यापासून होतं रे ते. पण का व्हायला लागलीत? मुद्दा का? हटकून मी नाव घेतो कोणाची बी, तिचं हटकून नाव घ्यायचो, त्याच्यामुळे ते व्हायला लागलं. ते भांडणं करून तर आम्ही एकत्र होऊन जातो शब्दालाच. पण तुला काय वाटतं कोणाची चुकी असते? तुझी चुकी माझी असते चुकी असती, की नीताची चुकी असते? माझी चुकी राहते. बरोबर. बरोबर. पॉइंट टू बी नोटेड सर. त्याची चुकी असते. नीता, मला सांग की रामा ॲज अ मेंटी कुठेतरी कमी पडतोय किंवा त्याच्यामध्ये ती कॅपेबिलिटी नाहीये. नाही, मी त्याच्यावरती चिडते कारण मला वाटतं त्याच्यामध्ये कॅपेबिलिटी आहे आणि तो त्या कॅपेबिलिटीवरती काम करत नाहीये, म्हणून मी त्याच्यावरती चिडत असते. रमा, थँक्यू. खाली आहे. तर वीक 1 पासून आतापर्यंत हे लोक एकच टास्क जिंकलेत आणि सतत एलिमिनेशनच्या जेव्हा आपण महाटास्क असतो तेव्हा एलिमिनेशनला उभे राहिलेत सर. तर माझा मुद्दा हाच आहे की ॲज अ मेंटर ही एवढी कुठे कमी पडली की दर आठवड्यात ही एलिमिनेट व्हायच्या मार्गावर आहे. हे मुद्दा नाही आहे, ती 100% तिच्याकडनं ती एफर्ट्स टाकत होती. मुद्दा ती नाही, तिने ती चुकली नाही, तिथं फक्त मी चुकायचो. मी तिला स्पष्ट सांगितलं का बरं, ती 100% लावते, मी फक्त 50% लावतोय. मला एवढं सांग, जेव्हा तू बाहेर गेलीस एलिमिनेशनच्या नंतर तेव्हा तुला 15 दिवसाचा गॅप होता बघायला की कुठे काय कोण चुकते, तर त्यामध्ये तुला काय वाटलं की तुम्ही दोघं कुठे चुकत होता? मी थोडीशी रामावरती ना जबाबदारी आधीच टाकायला सुरुवात to be केली noted, sir. असती. मी अमान्य करते. सर मला असं वाटतं की आता 11th वीक चालू आहेत आणि ह्या टॉप 6 जोड्या आहेत. या जोड्यांमध्ये सगळ्यात कमी कोणी जिंकलं असेल तर ते रामा आणि नीता आहेत. तर हा पॉइंट नोटेड करावा. सर मी नाही का रेवतीला बोलवतो शकतो, अनुश्रीला, रेवतीला, कोणालाही बोलव. दोघांपैकी. मला ना माहीत होतं कुठेतरी की असा आरोप माझ्यावरती येणार आहे, म्हणून मी रामाला प्रिपेअर्ड ठेवलेलं की हे खोटं पाडण्यासाठी तू पण बोलव विटनेस. सर तेव्हा माझे पप्पा आले होते गावावरून, तेव्हा माझे पप्पा बोलले होते, तुम्हाला आठवतंय का, रामाला कोणी सांभाळू शकत नाही, फक्त नीता सांभाळू शकते. ते नीताने कसं सांभाळते, पप्पाला बी शॉक लागला. बरोबर का नाही? तुझा पप्पाच ना, तुझं अख्खा गाव बोललेला आहे नीताबद्दल. सर ते तर नाही, माझं गाव म्हटलंय, आमचे सरपंच म्हटले नीताला. नीता चांगलीच मेंटर आहे हे लोकांना कसं कळू शकतं जर कधी चेंज झालंच नाही? मला सांभाळणं फक्त माझ्या घरच्यांकडनं बी होत नाही, एक स्पष्ट सांगतो सर. पण तो ते टास्क जिंकत नाही ह्याचा अर्थ ती वर्स्ट मेंटॉर आहे असं नाहीये ना. मला असं वाटतं आणि मी ते points prove कितीतरी केले. टास्क जिंकून पण लोक बाहेर पडलेत शोच्या बाहेर. मी इथे आहे अजून पण. तर मग तिथेच कुठेतरी प्रूव्ह होतं की मी कधी गिव्हअप नाही केलं. जरी मला वाटत असेल की आम्ही कुठेतरी बॉटम प्लेयर्स आहोत किंवा आम्ही अंडर परफॉर्मर्स आहोत, पण मी कधीच गिव्हअप नाही केलं. दोन्ही पक्षाचे वादविवाद अतिशय उत्कृष्ट असे झाले आणि हा आरोप पण खरं तर असा होता की याच्या निर्णयापर्यंत पोहोचणं फार कठीण होतं. पण ही गोष्ट मात्र खरी आहे की ॲज अ मेंटॉर तू कमी पडली आहेस. आणि जर का तू ते मान्य केलेस, सो फॉर दॅट नीता, द कोर्ट होल्ड्स यू गिल्टी. ओके सर. गिल्टी चार्ज झाली कारण जे काय आहे ते समोर आहे. अर्ध्या गोष्टी तर मी अग्री केल्या, तर मग तिथेच आम्ही केस हारलो. माझा केस स्टडी फुलफिल झाली, सक्सेसफुल झाली आणि हा पण केस जिंकला आणि मी पण केस जिंकली. तर आमच्यासाठी हा विन विन सिच्युएशन होता. पुढचा खटला आहे प्रणाली विरुद्ध अनुश्री. बचाव पक्षाकडून त्यांचे वकील आहेत ॲडव्होकेट दीपक. कृपया तुम्ही या आणि केसला सुरुवात करा. अनुश्री, काय आरोप आहे तुमचा? माय लॉर्ड, माझा प्रणालीवर असा आरोप आहे की प्रणाली, तू या शो मध्ये सतत रडत असते. नक्की आपण चल भावा सिटीत हा शो करतोय का माहेरची साडी? मला ऍक्च्युली त्या गोष्टीचं हसू वाटलं कारण ते खरंच आहे. याबद्दल मी रेवती यांना ॲज अ विटनेस बोलते.
रेवती त्यांचा ग्रुप आहे म्हटल्यावर त्यांच्याच ग्रुपमधलं बोलवणार हे मला 100% माहित होतं. तुझं स्टीम आयन जेव्हा आम्ही स्विमिंग पूल मध्ये फेकलं होतं आणि त्याच्यानंतर ह्यामध्ये काजल यांनी हिरो पर्सनॅलिटी दाखवण्यासारखं काम केलं होतं. रेवती, मला तुझ्याकडून ऐकायला आवडेल काय झालं तिथे. माय लॉर्ड, आमचा पहिला रिॲक्शन हाच होता की अरे आपण डेली सोप बघतोय का, कारण काजल आम्हाला येऊन बोललेली की मला यांच्या बाजूने नाही खेळायचंय आणि मग ती त्यांच्याचसाठी उडी टाकते पाण्यात. तर हे असं खूप मेलोड्रामॅटिक वाटत होतं. रडत्याला विषय वेगळा होता आणि हिने टॉपिक कुठं नेलं. तुझ्याकडे अनुश्री अजून जास्त मोठे मुद्दे होते यार. मी खूप रडली आहे शो मध्ये. तुला हाच मुद्दा कसा मिळाला? सर मी हॅपी असताना पण रडते, मी सॅड असताना पण रडते, अँशियस असताना पण रडते, प्रत्येक गोष्टीला मी रडते सर. मी आहे रडकी सर. मला वाटतं अजून पुढे काही सिद्ध करायची गरजच नाहीये. जिकडे गुन्हेगारांनी त्यांचा गुन्हा Yes, स्वतःच कबूल केलेला आहे. कबूल केलेला आहे. यू आर फाउंड गिल्टी. तुमच्यावर जो आरोप आहे तो खरा आहे. पुढचा आरोप अनुश्री काय आहे प्रणालीवर तो सांगा. माय लॉर्ड, माझा आरोप असा आहे प्रणालीवरती की तिला दीपक आवडत नाही, पण या गेम मध्ये टिकून राहण्यासाठी, जिंकण्यासाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी ती त्याच्यासोबत चांगलं वागायचा, चांगलं राहायचं प्रिटेंड करते. अनुश्री, तुम्ही जो काय आरोप केलाय तो तुम्ही सिद्ध करू शकताय का? येस सर. प्लीज. प्रणाली, तुझं दीपक बद्दलचं मत काय आहे? ॲज अ मेंटी दीपक सारखा ऐकणारा आणि दीपक सारखा मेहनत करणारा मेंटी या अख्ख्या घरात नाही. एक पॉइंट पर्यंत आपण गोष्टी फेक करू शकतो, दुसऱ्या पॉइंट पर्यंत आपण नाही करू शकतो, कारण जेन्युइनली येतात गोष्टी आणि कुठलाही बॉन्ड लगेच स्ट्रॉंग नाही होत सर, त्याला वेळ लागतो. माय लॉर्ड, मला दीपक सोबत एकदा बोलायचं. दीपक प्लीज या. जेव्हा गोव्यामध्ये मी तुला फर्स्ट वीकची गोष्ट सांगितली, दीपक सारखा मुलगा मी उभा करत नाही, अशी मुलं मला आवडत नाहीत, जे काही मी तेव्हा तुला सांगितलं होतं, त्याच्यानंतर तुला काय वाटतं? त्याच्यानंतर मला काहीच नाही वाटलं, कारण मी फक्त त्याच गोष्टीवर विश्वास ठेवतो. मी स्वतः डोळ्यानं बघतो. ही गोष्ट एवढी होती ती एवढी करण्यात अनुश्रीचा हात आहे. अशी याला पोरं मी म्हणजे proof करून दाखवेन. तू वाईट आहेस, मी याला तू proof चांगला करून- नाहीयेस. मी चांगला आहे हा, हे तिला मग? माहित आहे. मग तिचं असं तुझ्याबद्दल मत का होतं की मी अशी मुलं उभी करू शकत नाही? ती कधीच मला असं बोलणार नाही. बोलले असेल, पण हे पहिल्या तर तू आठवड्यात मान्य बोलले असेल. करतोस की ती म्हणाली की अशी मुलं मी माझ्या पायापर्यंत उभी करू शकत नाही. मान्य करू शकत नाही. पहिल्या वीक मध्ये तर कोणी कुणाच्या जवळ नव्हतं हे पण सांगितलं मी तिला. मग ह्या मुद्द्यावर तिनं मुद्दाच सोडला. लाईट डिटेक्टर टास्क मध्ये तिचं असं म्हणणं होतं की ती दीपक सारखा मित्र कधी बनवू शकत नाही आणि ह्याच्यावरती तिचं आन्सर हो आलं होतं. त्या टास्क नंतर जेव्हा तिचं उत्तर कळालं तेव्हा तुम्हाला काय वाटलं? आमच्यात जे मिसअंडरस्टँडिंग होते पहिल्याच क्लिअर झालते. सांगायचा प्रश्नच नव्हता सर. आधीच जर गोष्टी क्लिअर झाल्या असतील म्हणजे तिने हे नक्कीच तुम्हाला सांगितलं असेल ना की मी हे बोलले तुमच्याबद्दल. म्हणून तर तुम्ही प्रिपेअर होता त्या गोष्टीसाठी आणि त्यामुळे तुम्हाला काही वाटलंच नाही. काहीच वाटलं नाही. तर हाच एक प्रूफ आहे की तिने गोष्टी ऍग्री केल्या. मग माझ्या डोक्यात तिथनं चालू झालं की प्रणालीला यात वाचवण्यासाठी मी काय काय करू शकतो, कुणाला विटनेस थांबवू शकतो. ऋषिकेशला बोलू शकतो. ऋषिकेश प्लीज या. तुम्हाला मला एवढं विचारायचं आहे की प्रणालीचा आणि जे माझं बॉन्ड आहे ते तुम्हाला कुठं फेक वाटतो? नाही, ती स्वभावाला कशी आहे? स्वभावाला चांगली आहे. तुम्हाला कधी माझ्याबद्दल किंवा घरातल्या कुणाबद्दल पण ती वाईट बोललेली दिसली? नाही सर. ठीक, थँक्यू. मला एवढं म्हणायचं आहे,
आता जो आमचा बॉन्ड फेक ठरवला चाललेला तर तो फेक नाही आहे. तर प्रणाली या शो मध्ये फक्त लढत्या ते माझ्यासाठी लढत्या हे मला सुद्धा माहित आहे आणि अख्ख्या घराला सुद्धा माहित आहे. तिला आमचा जो बॉन्ड आहे तो तोडायचा आहे, कारण स्ट्रॉंग जोडी आहे. अजून कसं त्यांना टार्गेट करणार? सो दोन्ही पक्षाचे बेसिकली आर्ग्युमेंट्स कोर्टाने ऐकले. मला असं वाटतं अनुश्री तुम्ही तुमची बाजू खूप छान मांडली, पण सिमिलरली ज्यांच्यावर तुम्ही आरोप केला होता त्यांच्या वकिलांनी सुद्धा त्यांची बाजू अतिशय चांगल्या पद्धतीने मांडली. सो या सगळ्या मुद्द्यांना लक्षात घेऊन त्या कोर्टाचा जो निकाल आहे, द कोर्ट फाइंड्स प्रणाली नॉट गिल्टी. थँक्यू सर. सो थँक्यू सो मच. थँक्यू सर. सो आजचा टास्क इकडे आपला संपतोय आणि मला वाटतं खूपच छान कोर्टाचा एक माहोल आज इथे सेट झाला. त्यामध्ये वाद झाले, विवाद झाले, काही गमती जमती पण झाल्या आणि सगळ्यांना मला वाटतं खूप गोष्टी रिअलाइज पण झाल्या असतील स्वतःबद्दल, एकमेकांबद्दल. कोण जिंकलंय, कोण गिल्टी, कोण नॉन गिल्टी वगैरे, आणि लीडर बोर्डवर या आजच्या टास्कचा काय फरक पडलाय ते मी तुम्हाला आत्ता सांगणार नाहीये. ते तुम्हाला मी उद्या सांगेन. पण उद्या गावरान ब्रोससाठी एक सरप्राईज आहे. सर सरप्राईज की शॉक? बेसिकली सरप्राईज आहे की उद्या आपल्या गावरान ब्रोसचे घरचे आपल्या मुंबई मॅन्शनमध्ये येणार आहेत. एक दिवस मी सांगितलं होतं की माझ्या बिझनेसमध्ये तुम्हाला एक दिवस स्पेंड करायचा आहे. जो बिझनेस केला होता तुम्ही त्याचा तुमचा जो पगार आहे ओके, त्या कामाचा तोही तुम्हाला उद्या मिळणार आहे. अरे ओके, आणि तो माझी अशी इच्छा आहे की तुम्ही तुमच्या घरच्यांना काय हवंय, कुठे जायचंय, कुठे फिरायचंय, काय बघायचंय, काय घ्यायचंय, त्याच्यासाठी तुम्ही ते पैसे खर्च करा. भेटूया पुढच्या भागात आपल्या लाडक्या कार्यक्रमामध्ये ज्याचं नाव आहे चल भावा सिटी. बाय बाय, गुड नाईट, आय लव्ह यू ऑल.